माझ्याकडे गणाश रेडी नव्हता आणि मी ट्रफल केकची ऑर्डर घेतली आणि मी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. कारण झालं असं की कस्टमरनी मला फोनवर सांगितलं की आम्हाला ट्रफल केक हवे आणि तेव्हा मला वाटलं की माझ्याकडे गणाश आहे म्हणून आणि मी कॉन्फिडंटली त्यांना हो बोलून मोकळी झाले. आणि तुम्हाला सांगते मी आता फ्रेश गणाश तयार केलेला आहे आणि ते फ्रीजरला ठेवलंय. ते सेट झालं तर ठीक, नाही तर मला ते तसंच वापरावं लागणार आहे कारण मी कस्टमरला आता ह्या पॉइंटला येऊन मी नाही बोलू शकत नाही. त्यामुळे मी हा केक बनवायला घेतला आणि इथे मी स्पॉन्जचं कटिंग करून घेतलं. एकीकडे आपलं गणाश जे आहे ते फ्रीजला सेट होत होतं आणि दुसरीकडे मी स्पॉन्जचं कटिंग करून घेतलं. जेव्हा मी गणाश बाहेर काढलं तेव्हा ते 50%च सेट झालं होतं, पण मी ते तसंच वापरलेलं आहे. अशा वेळी केकमध्ये गणाशचा वापर जास्त करायचा जेणेकरून आपल्या केकची जी टेस्ट आहे ती बिघडली नाही पाहिजे. म्हणून मी इथे साईडने पण गणाशनेच फिलअप केलेला आहे आणि त्यानंतर मी वरती क्रीमचा वापर केला. त्यानंतर असं झालं की गणाश सेट झाला आणि जे स्ट्रक्चर मला लेअरिंगसाठी हवे होतं ते इथे फिनिशिंगसाठी आलेलं आहे आणि त्यामुळे माझा केक जो आहे तो एकदमच रफटफ वाटायला लागला होता. पण मी एक आयडिया केली ती तुम्हाला पुढे कळेलच. तर मी इथे ड्रिपिंग करून घेतलं आणि त्यानंतर जी आलं खिसायची किसणी असते ना त्याच्याने मी चॉकलेट किसून घेतलं आणि त्याचं फिलिंग जे आहे ते मी केकवर केलेलं आहे. त्यामुळे जो रफटफ भाग होता ना तो सगळा कवर झालेला आहे. आणि त्यानंतर मी इथे पिंक रोजेस काढलेले आहेत केकवर. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली की या केकची ऑर्डर मला इंस्टाग्रामवरून आली होती आणि त्या ताई ज्या आहेत त्या इथल्या माहेरवसीन आहेत. त्यांनी इंस्टाग्रामला माझ्या व्हिडिओ बघितला होता आणि जेव्हा त्या इथे गावात आल्या तेव्हा हा जो केक आहे तो त्यांनी त्यांच्या वहिनीसाठी माझ्याकडे ऑर्डर केला होता. तर चला इथे सिम्पली आपण केक रेडी केलेला आहे. फॉक्स बॉल, बटरफ्लाय, हॅपी बर्थडेचा टॅग लावून. हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.